हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 48. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि मागचे सर्व भाग पहा. अर्जुन रागाने निघून तर आला होता, पण अनामिकाची अवस्था पाहून त्याला तिच्या राहण्याची काही उत्तम व्यवस्था करणं गरजेचं होतं. तसंही तिला या अवस्थेत एकटी ठेवणे योग्य वाटत नव्हते. काही विचार करून तो तिला तिच्या माहेरी घेऊन आला. अनामिकालाही आनंद झाला की ती लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या घरी येऊ शकली. तिच्या माहेरी सर्वांनाच आनंद झाला की इतक्या दिवसांनी त्यांना त्यांच्या मुलीसोबत वेळ मिळत आहे. सर्वजण तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते. 2-3 दिवस उलटून गेले. अर्जुनने घराची व्यवस्था केली होती आणि नम्रताने अंजलीला सांगून तिच्या घरी एक कामवाली बाई पाठवली. अर्जुन घरी परतला तेव्हा तिला पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने अनामिकाला विचारले, ही कोण आहे? मी तिला कामासाठी ठेवलं आहे. तू घरी थकून येतोस आणि पुन्हा काम करायला लागतोस, ते मला आवडत नाही. अर्जुन हसला तशी ती म्हणाली, तू रागावला नाहीस ना? नाही, तू फ्रेश होऊन ये, मी जेवण वाढते. अनामिका म्हणाली तसा अर्जुन निघून गेला. रात्री अनामिकाला जाग आली तेव्हा तिने पाहिले की अर्जुन बेडवर नव्हता. ती उठली आणि पाहिले की तो विंडोजवळ उभा आहे आणि बाहेर पाहत आहे. अनामिका उठली आणि त्याला हाक मारली. अर्जुनने तिच्याकडे पाहिले तेव्हा तो तिच्याकडे आला आणि म्हणला, तू का उठलीस? तुला काही हवं आहे का? अनामिकाने मान हलवली आणि म्हणाली, नाही, पण तू तिथे काय करत होतास? काही नाही, मला झोप येत नव्हती. अर्जुन खाली बसत म्हणाला. काही अडचण आहे का? अनामिकाने विचारले तसं अर्जुनने तिच्याकडे पाहिले. अनामिका खाली मान कलत म्हणाली, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. मला तुझ्याबद्दल काही तक्रार नाही, पण तू अचानक घर सोडण्याचा निर्णय घेतलास आणि तेव्हापासून मी तुला काळजीत पाहिले आहे. तुझी बायको म्हणून मला एवढेही जाणून घेण्याचा अधिकार नाही का? तसं नाही आहे अनामिका, पण जर स्वतःलाच पूर्णपणे माहीत नसेल तर तुला काय सांगू शकणार आहे मी? मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा मला कळेल तेव्हा मी तुलाही सांगेन. गौरीशी रिलेटेड आहे का? अनामिकाने विचारले तसं अर्जुनने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यातून वेदनेची लाट आली. अनामिका त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, तिची काळजी करू नकोस, ती ठीक आहे. तिला तिथे काहीही त्रास नाहीये. तुला काय म्हणायचे आहे? जर तू रागावणार नशील तर एक गोष्ट मी तुला सांगेन. कोणती गोष्ट? अर्जुनने विचारले. आधी सांग, रागावणार नाहीस. नाही रागावणार, बोल. माझं आणि वहिनीचं गौरीशी बोलणं होतं. ती ठीक आहे आणि तिथे सगळे तिची काळजी घेतात. अनामिका त्याच्या छातीवर डोके ठेवत म्हणाली. अर्जुन काहीतरी बोलणार होता, पण मग त्याने स्वतःला शांत केले आणि अनामिकाच्या केसांमधून बोटे फिरवत म्हणाला, आणि तुम्ही तिला भेटलात सुद्धा? अनामिकाने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. वहिनीची हालत बघता तिचं इतक्या लवकर बरं होणं आणि गौरीची काळजी न करणं हा योगायोग असू शकत नाही. मला ही शंका आली होती आणि त्या दिवशी बाईनेही मला सांगितले होते. कशी आहे ती? ठीक आहे. सकाळी तिला फोन कर. ती माझ्याशी बोलणार नाही, फक्त मला तिचा आवाज ऐकायचा आहे. अर्जुनने डोळे अश्रूंनी भरले होते. मी तिला फोन करू शकत नाही. तिने फोन करायला मनाई केली आहे. तिने सांगितले आहे की जेव्हा तिला बोलायचे असेल तेव्हा ती फक्त स्वतः करेल. जर तिची खूप आठवण आली तर आम्ही तिला मेसेज करत होतो आणि मग ती स्वतः फोन करायची. काही हरकत नाही. जेव्हा बोलणं होईल तेव्हा तिचा आवाज ऐकव. ठीक आहे, आता झोप, अर्जुन म्हणाला तसे अनामिकाने डोळे बंद केले. दुसऱ्या दिवशी त्याला त्या पार्टीबद्दल कळले तेव्हा त्याने जाण्यास नकार दिला. पण नंतर त्याच्या मनात आले की त्याच्या प्रश्नांची उत्तरे देशमुख फॅमिलीतील मोठ्यांकडे किंवा शिवकडे असतील आणि त्याला या पार्टीत काही सुगावा लागेल.
आणि कदाचित त्याला गौरीची एक झलकही दिसली. हाच सर्व विचार करून तो नयनसोबत तिथे जाण्यास तयार झाला. इकडे गौरी आरशासमोर तयार होत होती. इतक्यात दारावर थाप पडली. 1 मिनिट, आलेच, असं म्हणत गौरीने येऊन दार उघडली. शिवने तिच्याकडे पाहिले. ती खूप सुंदर दिसत होती, यात काही शंका नव्हती. त्याची नजर काही क्षणांसाठी तिच्यावर थांबली. मी ठीक दिसतेय ना? गौरीने विचारले. शिवने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाला, चल निघूया, असं म्हणत तो पुढे गेला. बाकी सगळे जाणार नाहीत का? नाही. शिवचे उत्तर ऐकून गौरीला खूप विचित्र वाटले. ती विचार करू लागली. शिवने तिच्याकडे मागे वळून पाहिले आणि म्हणाला, तुझे पाय चिकटले आहेत का? गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवत पुढे सरकली. काजलने तिला पाहताच पुढे येऊन गाडीचा दरवाजा उघडला. गौरी बसू लागली तेव्हा ती म्हणाली, तुम्ही खूप छान दिसत आहात मॅम. गौरीने स्माईल करत तिच्याकडे पाहिले. काही प्रॉब्लेम आहे? दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या शिवने त्यांच्याकडे पाहत विचारले. ती म्हणते की तू खूप हँडसम दिसतोस, गौरी म्हणाली. काजलने आश्चर्याने गौरीकडे पाहिले तर शिव काजलकडे पाहत म्हणाला, तुला ज्या कामासाठी ठेवलं आहे त्यावर लक्ष दे. येस सर, काजल मान खाली घालून म्हणाली. शिव काहीच न बोलता आत बसला. गौरी काजलकडे पाहत हळूच म्हणाली, मी तुला सांगितलं होतं ना, त्याला आवडणार नाही. काजल तिच्याकडे तक्रारदार नजरेने पाहत म्हणाली, आत बसा मॅम. गौरी आत बसली. काजल दार बंद करून पुढे येऊन बसली. तशी ड्रायव्हरने गाडी पुढे सरकवली. गौरी शिवकडे पाहत म्हणाली, तसेही ती चुकीचं नाही बोलली. खरंच खूप हँडसम दिसतोयस. शिवने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि नंतर दुसऱ्या बाजूला तोंड करून बसला. गौरीही शांत बसली. काही वेळाने गाडी थांबली. गौरीने विंडोतून बाहेर पाहिले. काजल गाडीतून बाहेर पडली आणि तिच्यासाठी दार उघडले. गौरीने हसत तिच्याकडे पाहिले आणि खाली उतरणार इतक्यात तिच्या समोर एक हात आला. गौरीने आश्चर्याने मान वर केली. चल, शिव तिला पाहून म्हणाला. त्याच्या अचानक गोड वागण्याने गौरीला आश्चर्यचकित केले. तिला काहीच समजत नव्हते. जेव्हा शिवने पाहिले की ती त्याच्याकडे एकटक पाहत आहे तेव्हा त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला, मला पाहण्यासाठी आयुष्य पडलंय, पण सध्या तुला इथे पाहण्यासाठी खूप काही आहे. असं म्हणत त्याने तिला बाहेर काढले तशी गौरी त्याला धडकली आणि तिच्या ओठांचा शिवच्या मानेला स्पर्श झाला. शिवने तिच्याकडे पाहिले. गौरी लगेच त्याच्यापासून दूर जाऊन उभी राहिली. शिवने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, चल जाऊया, आपली वाट पाहत आहेत. गौरी काहीच न बोलता पुढे निघून गेली. तिने एकदाही त्याच्याकडे पाहिले नाही. काजल आणि इतर गार्ड त्यांच्या भोवती चालत होते. पार्टी हॉलच्या एंट्री गेटजवळ पोहोचताच गौरीला तिच्या कमरेवर बोटे सरकताना जाणवली. तिने लगेच वर पाहिले. मी आहे. आपल्या नवऱ्यापासून इतकं दूर राहणं चांगलं नाहीये स्वीटहार्ट. गौरीने त्याच्याकडे पाहिले. शिवने मान वळवून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मी असताना दुसरं कोणीही हे करण्याची हिंमत करणार नाही. असं म्हणत शिवने तिची कंबर धरली आणि तिला जवळ ओढत पुढे सरकला. गौरीला त्याचं वागणं खूप विचित्र वाटलं, पण ती काहीच बोलली नाही. ते हॉलमध्ये एंट्री करताच काही लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांचे स्वागत करू लागले. हॅलो पाटील, तुझी उशिरा येण्याची सवय कधीच सुटणार नाही. एक मध्यमवयीन माणूस पुढे आला आणि म्हणाला, सवयी सहजासहजी सोडल्या जात नाहीत मिस्टर सरदेसाई. एनिवे, मीट माय वाईफ, मिसेस गौरी शिव पाटील. शिव म्हणाला, हॅलो, वेलकम मिसेस पाटील. हे मिस्टर सरदेसाई आहेत. ही पार्टी यांनीच ठेवली आहे. गौरी हलकेच हसली. मस्ट से पाटील, युअर वाईफ इज सो ब्युटिफुल. असणारच, शेवटी शिव पाटीलची चॉईस आहे. शिवने गौरीकडे पाहत म्हटले.
गौरीने त्याच्याकडे पाहिले आणि हलकीशी स्माईल केली. इथे पोहोचताच तिच्या मनात एका भीतीने जागा घेतली होती आणि त्यावर शिवचे इतके गोड वागणे. किती उशीर केलास? कधीपासून वाट पाहत होतो, निखिल येत म्हणाला आणि शिवला मिठी मारली. अभिही त्याच्यासोबत होता. तुम्ही दोघे इथे? शिव त्याला बाजूला करत म्हणाला. हो, मग तुला काय वाटलं होतं की यावेळी जर तू माझ्याऐवजी वहिनीला सोबत आणायचं ठरवलं तर मी रागावून परत येणार नाही? तू चुकीचा विचार केलास. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, निखिल म्हणाला. त्याच्या बोलण्यावर सगळे हसत होते. तिथे शिवच्या चेहऱ्यावर राग दिसत होता, पण तो काहीच बोलला नाही. चला, सगळे आले आहेत. आम्ही फक्त तुमची वाट पाहत होतो, मिस्टर सरदेसाई म्हणाले आणि त्यांना पुढे घेऊन गेले आणि एका दिशेने इशारा करत बसण्यास सांगितले. गौरीने पाहिले की जयवंत देशमुख आणि प्रताप देशमुख तिच्या समोर बसले होते. तिचा चेहरा फिका पडला. शिवने तिच्याकडे पाहिले आणि नंतर प्रताप यांच्याकडे पाहून म्हणाला, हॅलो सासरे बुवा, कसे आहात? प्रताप काहीच बोलले नाहीत, फक्त गौरीकडे पाहू लागले. गौरीने आपली नजर दुसरीकडे वळवली. व्हॉट? हे तुझे सासरे आहेत पाटील? मिस्टर सरदेसाई यांनी आश्चर्याने विचारले. हो, पण या लोकांनी कधीच त्याचा उल्लेख केला नाही. तोपर्यंत नयन आणि अर्जुनही श्रीकांत यांच्यासोबत तिथे पोहोचले. बिझनेस वर्ल्डमध्ये रिलेशनशिपला महत्त्व दिले जात नाही मिस्टर सरदेसाई. सक्सेसला नजर लागू शकते, नयन हसत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून आणि त्या तिघांना पाहून गौरीचे डोळे भरून आले, पण तिने डोळ्यातील अश्रू डोळ्यातच थांबवून ठेवले. अर्जुनने तिला पाहिले तेव्हा त्याचेही डोळे भरून आले. ओ, इट्स अ ग्रेट न्यूज. चला, म्हणजे आता पाटील आपल्या असोसिएशनचे चेअरमन झाल्यावर तुम्हाला आनंदच होईल. हे ऐकताच जिथे शिवच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य होते, तिथे देशमुखांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटले. हे तुम्ही काय बोलताय? चेअरमन तर प्रताप आहे ना? मग नवीन चेअरमनचा प्रश्न कधी आला? जयवंत देशमुख म्हणाले. प्रताप आता राजकारणात सक्रिय होऊ लागले आहेत, त्यामुळे आम्हाला वाटले की ते इथे नीट लक्ष देऊ शकणार नाहीत. म्हणून मीटिंगमध्ये असे ठरवण्यात आले की ही जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवावी आणि यावेळी एका यंग आणि पॅशनेट बिझनेसमॅन पर्सनला द्यावी. पहिल्यांदा आम्ही नयनचे नाव विचारात घेतले, नंतर सर्वांनी पाटील हे नाव मान्य केले. आम्हाला सर्वांना काळजी वाटत होती की तुम्हाला वाईट वाटेल, पण आता ही फॅमिलीची बाब आहे, मिस्टर सरदेसाई हसत म्हणाले. वाईट वाटू शकतं मिस्टर देसाई. बिझनेस रायव्हल जे आहोत आणि त्याहूनही वर मी त्यांच्या मुलीला पळून घेऊन आलो. व्हॉट? म्हणजे तू पळून जाऊन लग्न केलंस? न्यूज नाही बघत का सरदेसाई? पूर्ण शहरात चर्चा होती या गोष्टीची. असो, आता हे प्रकरण जुनं झालं आहे. तुम्ही जा आणि बाकीच्या गेस्टना पण भेटा. आम्ही आपापसातच आपल्या तक्रारी सोडू, शिव बसत म्हणाला. मिस्टर सरदेसाई त्यांच्याकडे पाहून हसले आणि निघून गेले. गौरीला खूप अस्वस्थ वाटत होते. ती मान खाली घालून तिथेच उभी होती. निखिलने तिच्याकडे पाहिले आणि शिवला म्हणाला, दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसूया ना? मी तुला इथे बसायला सांगितलं नाहीये. तू कुठेही बसू शकतोस. मला काही फरक पडत नाही. असं म्हणत त्याने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि मग गौरीकडे पाहत म्हणाला, तू का उभी आहेस? बस. गौरीने जेव्हा काही प्रतिसाद दिला नाही तेव्हा शिवने तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे ओढले. गौरी त्याच्या मांडीवर पडली. मांडीवर बसायचं होतं तर सरळ सांगायचं, मला काही प्रॉब्लेम नाही. गौरीने त्याच्या डोळ्यात पाहिले. आता तिला शिवचं गोड वागणं आणि तिला इथे आणण्याचे कारण समजले. ती त्याच्यापासून दूर सरकली आणि सरळ बसली. शिवने तिचा खांदा धरला आणि तिला जवळ ओढत म्हणाला, इतकी दूर का बसली आहेस? जवळ बस. आपल्या नवऱ्याच्या बाजूला बसायला कसली लाज? गौरीने त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकली आणि मग मान खाली घालून बसली. आपल्या
अस्वस्थतेवर कंट्रोल करत दोन्ही मुठी आपल्या पदराखाली घट्ट आवळल्या. अर्जुनची नजर सतत तिच्यावर होती आणि तिला हे चांगलंच माहिती होतं. नयनने तिला मुलीसारखे प्रेम केले होते, पण ती अर्जुनसोबत जितकी कम्फर्टेबल आणि फ्री होती तितकी नयनसोबत कधीच नव्हती. अर्जुन तिच्या चुकांमध्ये सुद्धा भागीदार होता, म्हणून तो तिला सर्वांच्या रागापासून वाचवायचा. एका मोठ्या भावाप्रमाणे तो तिच्या चुका लपवायचा, तर एका मित्राप्रमाणे तिच्या मनातल्या भावनासुद्धा काही न बोलता समजून घ्यायचा. तिला माहीत होतं की जर त्याने तिच्याकडे पाहिले तर तो तिचा चेहरा वाचेल आणि ती आपल्या डोळ्यातील ओलावा लपू शकणार नाही. म्हणून तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. अर्जुन तिथेच बसून तिच्याकडे पाहत होता. शिव फक्त जयवंत देशमुखांच्या चेहऱ्याकडे पाहत होता, जे त्यांचा राग लपवण्यात आणि सर्वांसोबत हसण्यात यशस्वी झाले होते. तिथे सगळे शांत बसले होते, पण सर्वांच्या मनात खूप काही चालू होते. वेटरने येऊन त्यांना स्नॅक्स सर्व्ह केले. शिव त्यांच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही सर्वजण माझ्या घरचे आतिथ्य स्वीकारणार नाही आणि मला तुमच्या घरी बोलावणार नाही. मग इथेच ठीक आहे, लाजू नका, घ्या. कोणीही काहीही उत्तर दिले नाही. तू सांग बायको, तुला नाही म्हणणार नाहीत. शेवटी तू सर्वांची लाडकी आहेस, सर्वांच्या डोळ्यातील तेज, सर्वांचा अभिमान. शिव गौरीच्या गालाला स्पर्श करून तिचा चेहरा आपल्याकडे वळवत म्हणाला. त्याची वाकडी नजर जयवंत देशमुखांवर टिकून होती. गौरीने त्याच्याकडे पाहिले आणि हळूच म्हणाली, का करत आहेस हे सर्व? शिव कुटीलपणे हसला आणि काहीही उत्तर न देता त्याने तिथून स्नॅक्स घेतले आणि तिला भरवू लागला. गौरीने ते आपल्या हातात घेतले आणि दुसरीकडे पाहू लागली. शिवने तिचा हात धरला आणि म्हणाला, नो प्रॉब्लेम, तू आधी भरव. असं म्हणत त्याने तिच्या हातातून खात तिच्या बोटांचे चुंबन घेतले. गौरीने आपले डोळे बंद केले. तेवढ्यात एक वेटर जवळून गेला, ज्याच्या हातात ड्रिंक होते. शिवने त्याला हाक मारली आणि ग्लास उचलला आणि गौरीकडे वळत म्हणाला, तू घेणार? गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. पिऊन बघ, तुला आवडेल. तुझं डोकं फिरलं आहे का? निखिल हळूच म्हणाला. शिवने रागाने त्याच्याकडे पाहत ग्लास गौरीच्या ओठांना लावला. गौरी मागे वळली तर तो तिला जबरदस्तीने पाजत म्हणाला, फक्त एक घोट. हे पाहून अर्जुन उठला, पण नयनने त्याचा हात धरला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाई, मी नेहमीच तुझ्या सोबत आहे, जरी संपूर्ण जग तुझे शत्रू झाले तरी. कधीही कोणाला घाबरू नकोस, कधीही काही चुकीचे सहन करू नकोस. आय एम ऑलवेज विथ यू. जेव्हा तुला गरज वाटेल तेव्हा मला फक्त एक आवाज दे. असं म्हणत त्याने गौरीकडे पाहिले. गौरीचा चेहरा त्याच्याकडे नव्हता, तरी तिला समजले की अर्जुनने तिला हे सांगितले आहे. तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने नम्रतेने आणि असहाय्यतेने शिवकडे पाहिले. तिची नजर त्याला दुखावून गेली. त्याने तिला सोडले आणि स्वतः ड्रिंक प्यायला. अर्जुन फक्त गौरीकडे पाहत होता, पण समोर बसलेल्या गौरीने एकदाही त्याच्याकडे पाहिले नाही. तो तिथून उठून निघून गेला. आत येताना एक मुलगी त्याला धडकली. ती पडणारच होती तेवढ्यात अर्जुनने तिचा हात धरला. आय एम सॉरी, मी पाहिले. तो आपले शब्द पूर्ण करण्याआधीच त्या मुलीने त्याचा हात सोडला आणि त्याच्या गालावर थापड मारली आणि ओरडून म्हणाली, हाऊ डेअर यू, तू मला हात कसा लावलास? अर्जुनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. सोबतच तिच्या ओरडण्यामुळे बाकीच्यांची नजर त्या दिशेने गेली. एक्सक्यूज मी, ही काय पद्धत आहे? मी जाणून बुजून हो, जाणून बुजूनच केलं आहेस. काय वाटतं तुम्हाला? मोठे श्रीमंत आहात तर तुम्ही कोणालाही मोलेस्ट करू शकता आणि कोणीही काहीही बोलणार नाही. तुमच्या नजरेत मुलींची काहीच इज्जत नाही. काय झालं? नयनने तिथे येत विचारले. प्रताप आणि श्रीकांतही तिथे आले. अर्जुन काही बोलण्यापूर्वीच ती मुलगी बोलली, काय होणार आहे? चान्स मिळाला आणि याने आपली अवकात दाखवली.
ती मुलगी काहीही तोंडाला येईल ते बोलत होती. गौरीला ते सहन झाले नाही, म्हणून ती उठली आणि पुढे जाण्याच्या बेतात होती, पण शिवने तिचा हात धरला. गौरीने आपला हात सोडण्याचा प्रयत्न केला, पण शिवने तिला ओढले आणि आपल्या बाजूला बसवले आणि म्हणाला, इथे तुझ्या नवऱ्याची रेप्युटेशन आहे. अशा प्रकारे कोणत्याही वाईट माणसासाठी तो आपले शब्द पूर्ण करण्याआधीच गौरीने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. शिव तिच्या जवळ आला आणि म्हणाला, जर तुला वाटत असेल की आणखी वाईट घडू नये तर नजर खाली कर. तर हे सगळं तू? गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. शिव आपल्या कपाळावर अंगठा घासत म्हणाला, देशमुखांच्या प्रतिष्ठेला 4 चांद लावायचे काम शिव पाटील शिवाय दुसरं कोण करू शकतं? सो फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.